इंद्रायणीचं पसायदान 14 मार्च साम्यवादाचा मार्क्सवाद होतो तेव्हा. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. विचार 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 करता येत असतो. विचार करा. कोणता विचार करायचा? विचार करा. केव्हा विचार करायचा? विचार करा. विचार करायचा का? विचार करा. विचार का करायचा? विचार करा. विचार किती करायचा? विचार करा. विचार कुठे करायचा? विचार करा. विचार कोणी करायचा? विचार करा. विचार करायचा की नाही? विचार करा. विचार का करायचा नाही? विचार करा. विचार होत नाही? विचार करा. विचार करता येत नाही? विचार करा. तुम्हाला विचार सापडत नाही? चार चौघांचा विचार घ्या. चार चौघे विचार देत नाहीत? विचार करा. तुमचा विचार होत नाही? विचार करा. तुमचा विचार घेतला जात नाही? विचार करा. विचार 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 करत कंटाळा आला? विचार करा. कंटाळत विचार आला? विचार करा. नाही म्हणजे विचार होणं, विचार करणं ही अर्थपूर्ण बाब आहे. पण नुसताच विचार करणं, विचारात वेळ गमावणं ही निरर्थक बाब आहे. विचार नुसताच रेंगाळत राहिला की विचारातला अर्थच निघून जातो. पाऊस पडायचा की नाही याच विचारात ढग नुसते स्वतःचेच आकार बदलवत राहिले तर, स्वतःचं अपस्करण करायचं की नाही याच विचारात प्रकाश किरण धुंद होत राहिला तर, स्वतःच्या सुगंधाची कुपी उघडायची की नाही याच विचारात फुलांची दलं बंदिस्त राहिली तर, सगळ्या गोष्टींची सरकारी कार्यालय होऊन जायची. विचार कृतीत परिणत होणं, कृतीतून परत नेमका विचार होणं, नेमक्या विचारातून परत नेमकी कृती होणं ही अभिक्रिया घडणं आवश्यक असतं. कृतीची उत्पादित अपेक्षित असावीत यासाठी आधी घडलेल्या विचार कृतीच्या इतिहासाचं भौतिकदृष्ट्या म्हणजेच वास्तव परिशीलन होणं गरजेचं असतं. समतेचा विचार अनेकदा जितका मांडला गेला तितकी त्याची परिणती कृतीत झाली नाही. समतावाद, समानतावाद हा विचारांच्या पातळीवर इतक्या रेंगाळला गेला की पुढे तो मानवी विचारांचा विषयच होऊ शकत नाही अशी विचारसरणी पुढे आली. आर्थिक विषमता ही ईश्वरेच्छा आहे. ईश्वराची इच्छा असेल तरच तुम्ही श्रीमंत असू शकता, होऊ शकता आणि राहू शकता. दारिद्र्य हेच जर तुमचं विधिलिखित असेल तर तुमच्या कष्टानं तुम्ही इतरांना श्रीमंत करत राहावं आणि इतरांचं ऐश्वर्य निष्ठेनं राखत राहावं आणि हे पुण्यपदरी पाडून घेत कधीही न मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करत राहावी. अशा विषम विचारसरणीनं समाज मनाभोवती विळखा घातला. ह्या विचारसरणीनं धर्म हे नाव धारण करत अधर्माचं स्तोम माजवलं. कार्ल मार्क्सनं हे बरोबर ताडलं. समता मागून मिळत नसते, विषमता न मागताही मिळत असते. क्रांती करून समता मिळवायची असते हा साम्यवाद त्यानं जनतेच्या क्रांतीतून सिद्ध केला. साम्यवादाची बीजं रुजायला लागली, पण साम्यवादाचा फटका अधिक बसायला नको म्हणून साम्यवादाचा मार्क्सवाद करण्यात आला आणि आता मार्क्सवाद मार्क्सच्या 14 मार्च 1883च्या स्मृतिदिनापुरता उरला.